ग्रीन आणि स्वच्छतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या खारघरमध्ये सध्या दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे चित्र समोर आलं आहे। प्रश्न एकच, पालिका नेमकी करते तरी काय? पनवेल महानगरपालिकेने खारघर सेक्टर 10 मध्ये लाखो रुपये खर्च करून उद्यान आणि परिसरांचं सुशोभीकरण केलं। पण आज त्याच ठिकाणी एका मच्छी विक्रेत्याने अनधिकृतपणे व्यवसाय थाटल्यामुळे संपूर्ण परिसरात घाण आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं आहे। फुटपाथवर मच्छी विक्री, कचऱ्याचे ढीग, भटके श्वान आणि पक्ष्यांचा वावर। मच्छीच्या कचऱ्यामुळे भटक्या श्वानांचा वावर वाढलाय। पक्षी कचरा उचलून इमारतींमध्ये टाकत आहेत आणि नागरिकांना चालायलाही जागा उरलेली नाही। फुटपाथवर चालणं कठीण झालंय। दुर्गंधीमुळे घरात बसणंही अवघड झालंय। पालिका काहीच करत नाही। धक्कादायक म्हणजे काही पालिका कर्मचाऱ्यांच्या संगनमतामुळे हे अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। पालिका प्रशासनाला सवाल, या अनधिकृत झोपड्या आणि गाळ्यांना कोणाचं संरक्षण आहे? कारवाई का होत नाही? ग्रीन खारघरचं स्वप्न फक्त कागदावरच का? नागरिकांची एकमुखी मागणी, तात्काळ कारवाई करा, अनधिकृत व्यवसाय हटवा आणि परिसर स्वच्छ ठेवा। जर लवकरच कारवाई झाली नाही तर हा प्रश्न केवळ अस्वच्छतेचा नाही तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, खारघर, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।